रुपा 8 वाजले ना, उठा नाही लागत काय? हा, आज काम गिम नाही करत का? झोपलीच राहतं. राणीचे बाबा, माय मनच नाही लागून राहिलं, ना कामात ना कोणत्या गोष्टीत, ना उठेशा वाटत. माय मन पूर्ण माया मंगळसूत्रामध्ये आहे. काल रात्रभर झोप नाही लागली, मंगळसूत्रासाठी पस्तावून राहिली मी. हा, रात्रभर झोप नाही लागली मले. असं वाटते कोण नेलं असन, कोण काढलं असन, कोण असन. हा, तेच विचार चालू आहे माझ्या डोक्यात. एवढं मोठं मंगळसूत्र गेलं, हा, तर मग माया मन दुखून नाही राहिलं काय? किती पस्तावून राहिली मी. काय करतं मग? हा, आता काय करावं? कोण नेलं, काय नेलं तर? हा, नेणार आहे ना तर नेलं, पण आता काय करतं मग? कोणाला मागतं? हा, माहित नाही आपल्याला कोण काढलं काय नाही. गावातलेच असन समजा, गावातल्यानंच कोणी काढलं असन तर घालन कधी ना कधी, तर मग वळखालीच येते ना दुये भांडे. हा, आपलं मंगळसूत्र वळखालीच येते ना. म्हणजे काय एवढं बुद्धू समजून ठेवलं का तुम्ही गावातल्या लोकांले? का माया मंगळसूत्र चोरण आणि इथंच घालन गावात म्हणून? हा, भांडे मोडमाड नाही करू शकत काय? हा, मंगळसूत्र घेऊन जाईन, मंगळसूत्र मोडून कानातले बनवू शकते, अंगठी बनवू शकते, अजून काही बनवू शकते त्याच्या मतानं. हा, जे बनवायचं असेल ते बनवण. पण असं थोडी आहे का मंगळसूत्र हाय बा तर मंगळसूत्रच घालन म्हणून? हो या रुपा, हेही आहे. आता मंगळसूत्र घेऊन तर गेले, पण मोडमाड करून तर काही बनवू शकते. आपण समजूनच जायचं ना मग, का मोडमाड करून भांडी बनवले. आतापर्यंत यायची सोय नाही होती ना, आता कसे काय बा भांडी बनवले हे तर आपल्या लक्षातच येते ना. आता आपल्याला माहीतच आहे हा, कोणाची परिस्थिती कशी आहे, काय आहे, कोणाजवळ पैसा आहे, कोणाजवळ नाही आहे, हे तर आपल्याला माहीत आहे ना. जाऊ दे, होऊ शकते ते मंगळसूत्र आपल्या नशिबातच नसन. हा, असं काही असं नेलं तर नेलं, नेऊ दे. हा, नवीन बनवून घेऊ, आई देतो म्हणते ना बनवून. हो, बनवून देते ना. हा, कधी बनवून देईन म्हटलं, फक्त काल देतो म्हणून. देते नाही देत, हा, याची गॅरंटी घेतली काय तुम्ही? हा, तोंडाचं बोलणं अन करून देणं याच्यात लय फरक राहते. हा, तोंडाचा बाजार नाही चालत माझ्याजवळ. आमच्यानं चोरीला गेलं तर बनवून देईन. हा, समजायला नाही पाहिजे, दरवाजा लावून नाही येता आला. जाऊ दे ना, आता काय बोलतो. हा, निहाले तर कालच बोललो, अजून किती बोलू मी? हा, मग अजून म्हणन का पाय बा बोलते मले 2 दिवसासाठी याच्या घरी आली तर. हा, त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बापा, आता कोणाला काही बोला नाही. आता समजलं ना आपल्याला का पाहुणे राहो काही राहो, कोणावर भरोसा ठेवायचा नाही. मग ते बहीण असो का मग माई आई असो. हा, अजिबात विश्वास नाही ठेवायचा याच्यावर. आपले भांडे बरोबर सांभाळून ठेवायचे. आणि आता भांडे लपून ठेवजो, कोणाला न दाखवता. हा, एका अशा चांगल्या ठिकाणी ठेवजो. आणि कोणाच्या समोर काढायचं नाही, कोणाच्या समोर ठेवायचं नाही. आणि चाब्या लपू लपू ठेवत जाय. हो, तशीच करतो ना मी. आता सगळे भांडे घेतो ना बँकेत नेऊन ठेवून देतो. घरी काही ठेवत नाही. घरी ठेवल्यानं चोरी होते भांडे. हा, बँकेतच ठेवून देतो मी. तसा नाही म्हणत मी का बँकेत नेऊन ठेव, पण बरोबर सांभाळून ठेव. सगळेले देखारा नको करत जाऊ, इथं भांडे ठेवले, तिथं भांडे ठेवले, इथं चाबी ठेवली. आणि याच्या पुढं कोणावर विश्वास नाही ठेवायचा. घरचा असो का बाहेरचा असो. हा, मग आई बहीण मी असो कोणी असो, अजिबात विश्वास ठेवू नको. तशीच करतो ना मी. आता पाहुणे येऊ का काही येऊ, एकदम कडक वागन मी. कडक म्हणजे कडक. आतापर्यंत होय बा, घर होय वापरू द्या, इथं बसा तिथं बसा, हे फेकपाक करा, ते फेकपाक करा, हुसक वासक करा, काही करू दे मी. आता नाही, आता तर प्रत्येक वेळेस टोकत जाईन मी. हा, हटकतच जाईन ना मी. हटकल्याशिवाय होत नाही. उठ ना मग, कामं गिमं करणं. हा, चहा नाश्ता बनव, 8:30 वाजून राहिले. हा, राणीले भूक लागली असं. एवढं मोठं मंगळसूत्र गेलं आणि तुम्हाला बस खावा पेवाचं येऊन पडते. हा, माय मन इथं गळ्यातून पाणी नाही उतरून राहिलं म्हटलं. हा, पाणी नाही धकून राहिलं मुले. पाणी प्याले जाव तर तेच आठवते, कोण काढलं सन, काय काढलं सन. आणि तुम्हाला नाश्ता करायचा येऊन पडला. सकाळी सकाळी नाश्ता पाहिजे आता तुम्हाला, दिवस नाही निघाला तर. काय करतं मग? हा, काय म्हणणं आहे तुझं? मग आता मंगळसूत्र चोरीला गेलं तर जेवण नाश्ता हे सगळं सोडून द्यायचं काय? हा, जेवण नाश्ता करा नाही लागत. उठ आता, उठ. हा, फ्रेश होय आणि बनव नाश्ता. पाहू गाठीचं पाहू, भेटन तर भेटन, नाही भेटणार तर जाऊ दे. उठ मग आता, तू झोपलाय, झोपू दे. तू या आवाजानं उठून टाकशील नाही तर त्याला. हा, त्याची झोप खराब करजो. आज तर मला बरं नाही वाटून राहिलं, खरंच सांगतो ना. घुमल्यासारखंच लागून राहिलं. झोप नाही झाली ना त्याच्यानं. आता अशी झोप लागून राहिली मला का लयच असं वाटतं झोपूनच राहू काय. झोपून राहायचो. आज कोणते कामं नको करू. अंग नको धुवू, पाय नको धुवू, काही नको करू. फक्त नाश्ता बनव आणि स्वयंपाक बनव. बाकीचे कामं कर नाही तर नको करू. मी काहीच नाही म्हणत. फक्त नाश्ता बनवून दे आणि स्वयंपाक बनवून दे. उठ बरं मग, उठ पटकन. वावराती जायचं आहे मला. येईन म्हटलं वावरातून. वावरात चालले काय आता तुम्ही? हा, माय मंगळसूत्र पाहणं, कोण काढलं काय काढलं तर गावात विचारपूस करा ना. हा, ते नाही करा ना तुम्ही आणि वावरात चालले.
करतो ना नाश्ता गिश्ता तर करू दे जातो मग. हा गावात विचारा लागन कोणाला दिसला काय बा इकडे कोणी येतानी 9-10 वाजता आमच्या घरा इकडे. हा विचारून आता कोणी आला गेला असं इकडे तर आपल्या घरा इकडे कोणाचं लक्ष गिक्ष असं तर विचारपूस तर करा लागन ना. करतो मी विचारपूस करतो उठतो. बरं ठीक आहे. नेहा चालतं ना मग आज कपडे घेवाले. दादा माय मन काही लागून नाही राहिलं. रात्री वहिनीचं मंगळसूत्र चोरीले गेलं तर माय मन नाही होऊन राहिलं आता. ना कपडे घेवाले मन होत ना कायलेच मन होत. असं वाटते का बिनफालतू आले मी पाहून पणा मायानं एवढं मोठं मंगळसूत्र चोरीले गेलं असं वाटून राहिलं. आता काय तूनं काढलं काय. तूनं म्हटलं होतं काय चोराले का तू जाय वहिनीचं मंगळसूत्र काढ आणि घेऊन जाय. नेणार आहे ना नेलं. आता यात काय करू शकतो आपण. पाहू ना भेटन तर भेटून जाईन गावात करू. विचारपूस करू ना. आता गावात आहे ना सगळेच ओळखीचे आहे माझे मित्र गित्र इकडे तिकडे. सांगून ठेवतो ना मी सगळेले. कोणाजवळ असं वाटलं म्हणन काही असं डाऊट झाला कोणावर तर सांग जा बा. पण माय मन नाही होऊन राहिलं दादा आता कपडे गिपडे घेवाले. राहू दे कपडे गिपडे राहू दे. मी चालली जातो आज गावाले. बिनफालतू आली मी खरंच सांगतो. लय पस्तावून राहिली दादा मी. रात्रभर मले झोप नाही लागली. त्याच्यात मन होतं माया. असं वाटते का बिनफालतू आली गड्या मी पाहून पणा मायानं वहिनीचं मंगळसूत्र चोरीले गेलं. असं मन दुखून राहिलं माय का लयच. सुनील आणि ते वहिनी काय म्हणत असन का ह्या आईच्यानं आणि ह्या ताईच्यानंच झालं. ह्या नसत्या आल्या आमच्या घरी तर चांगलं झालं असतं. आमचे भांडे चोरीले नाही गेले असते. आमच्यालाच दोषी ठरवून राहिले ते आमच्या दोघीले का तुमच्यानं गेलं. मग मला किती पस्तावा येऊन राहिला. लय पश्चाताप होऊन राहिला. असं वाटते का बिनफालतू आली बाबा मी पाहून पणा मी मायाच घरी ठीक राहतो चटणी भाकर खाऊन. पा बरं असं होते इकडे यात. तसं नाही आहे नेहा ते होणारी घटना होऊन जाते. काय सांगून होत असते काय कोणती गोष्ट. तू या येवाचं आणि चोरानं नेलं चोरून. आता झालं ते एकातच. आता तू यानं म्हणता येते काय ते. तू यानं झालं काय. आता चोराले कारनामा करायचा होता करून गेला तो. पाहू ना तरी शोध काढतो मी अंदरून सांगून ठेवतो मी 4-5 जणाले. सापडला गिपडला ना तर असा मारतो त्याले हरपल्या गद्यावाने. खरंच सांगतो लय झोडपण मी त्याले. टेन्शन नको घेऊ जाऊ दे आता. आता मस्त अंग पाय धुय जेवण खाऊन कर अन चाल मग. लवकर चाललो जाऊ मग अजून ऊन होते तर 9 वाजता निघून जाऊ म्हटलं 9-10 वाजता. बरं ठीक आहे ना दादा. तसं माय मन तर नाही होऊन राहिलं. कालच गेली असती गावाले तर चांगलं झालं असतं असं वाटून राहिलं. खरंच सांगतो ना मी बिनफालतू थांबली. काल जर दादा चालली गेली असती मी गावाले तर खरंच सांगतो चांगलं झालं असतं. काल थांबायलाच नाही पाहिजे होती मी. पण मंदा वहिनी चला जेवण करायला ये जा त्याच्याने इकडे आली आणि थांबली तर असं वाटते का लय मोठा गुन्हा झाला का काय झाला. जाऊ दे न काय गुन्हा केला काय त्या थांबून. जाऊ दे विचार नको करू होते बरोबर. नाही तर काय मग कायले टेन्शन घेत असन हे. आता गेलं तर गेलं मंगळसूत्र जाऊ दे ना. बनवून देईन ना मी तिले. काल म्हटलं रुपाले म्हटलं माय नापिकीचे पैसे दिवाळीच्या तेवढ्यात येऊन जाते बा. आता नापिकी किती घेते ना काय येते. तर पेंडल बनवून देईन आणि ह्या PM किसानचे पैसे येते आणि माय ते बुड्ढा पेन्शन येते. तर थोडे पैसे जमा करू मनी घेऊन देईन बा अर्धा ग्राम. असे म्हणजे 2 वर्ष लागो का काही लागो पण करून देईन तुझ्या मंगळसूत्र पूर्ण जेवढं होतं तेवढं. जमते नाही जमते करून देजो. एवढ्या मेहनतीनं बनवलं त्यानं पैसे जमा करू एवढी मोठी गाठी बनवली बनवून देजो. नाही तर काय मग बनवून द्या लागन. म्हणूनच म्हणून राहिली टेन्शन नको घेऊ बा. आता नेली तर नेली गाठी. आता आपल्या दोघीले म्हणून राहिले तर बनवून देईन ना मी बनवून देईन. आता माझ्याजवळ पैसे आहे काय करणार आहे मी. तिथंच राहणं आहे तिथंच खाणं आहे. बनवून देईन रुपाले. काही टेन्शन नको घेऊ तू. मस्त अंग पाय धुई जेवण गावण कर कपडे घ्यायला जाय आणि आज मुक्काम कर आणि उद्या जातं काय गावाले तर जाय मग उद्या कायले आजच चालली जाईन नाही तर मग मी संध्याकाळी. आज नको जाऊ आजच्या दिवस थांबून जाय. आता घाई नको करू तू घाई गडबड नको करू. आजच्या दिवस थांबून जाय उद्या चालली जाजो मग. बरं ठीक आहे ना दादा. नेहा काय भाकरी म्हणत होती ना आज तू. ज्वारीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत तर बनव ना मग. ठीक आहे वहिनी बनवतो. बनवून घे तू बाकीचे कामं मी करतो मग. बनव मग नेहा भाकरी बनव मस्त. आणि बनव मग भरीत मला आवडते. जेवण खाऊन करू अंग पाय धुई आणि चाल मग मार्केटमध्ये. ठीक आहे ना दादा. लेकरायला घेजो काय.
नाही दादा, लेकरायले नाही पकडत. लेकरायले घेईन तर मग आई पाणी पाहिजे, भूक लागली, तहान लागली, ऊन तपते. लेकरायले नाही नेऊ. लेकरासाठी मला माहित आहे कोणत्या नंबरचे कपडे लागते, तर मीच घेऊन घेईन. फक्त आपण दोघंच जाऊ. हो तसं कर मग. लेकरायले राहू दे घरी. आई तर आहेस. आई पाहिजे मग लेकरायले तू. हा नेहानं मी चाललो जाईन. बरं ठीक आहे ना, हाय ना मी घरी. पाहतो लेकरायले घे, तर लवकर चालले जा, लवकर येऊन जा मग. हो कर मग नेहा लवकर लवकर काम. हो दादा. वहिनी, चुलीवरच बनवा लागते ना भाकरी? हो चुलीवर भाकरी बनवून घे. आणि तेच निवे पडले तर मग वांगे भाजून घे. किती 2 भाजा लागन काय? हो, 2 भाजून होऊन जाते 2 याच्यात. ठीक आहे ना. लेकरासाठी खिचडी मांडून देजो मग कुकरमध्ये इकडे गॅसवर. ठीक आहे ना. हो तेच म्हटलं, कारण की लेकरं भाकर खाते नाही खात, आपण तर खाऊन घेऊ. आपल्या चौघाले चालते, पण लेकरं नाही खाणार ना, तर लेकरासाठी खिचडी मांडाच लागन मग. ठीक आहे ना, ठीक आहे ना. मी पहिले खिचडी मांडतो आणि मग भाकरी आणि भरीत बनवून घेतो. हो बस मग आई, कामं करतो मी. चाल ना मग, मी येतो तिकडे. मी तुले भाकरी पकू लागन. बरं चाल मग. आई, लय वेळचं पाणी ठेवलं ना चुलीवर, झालं असेल ना आता गरम? थांब ना, पाणी गरमच झालं. उकळू द्या लागते पाणी मस्त. चांगलं खद खद पाणी उकळू दे आणि मग बनवतो भाकरी. नाही तर मग गरम पाणी कर आणि भाकरी बनवतो, त्या भाकरी चांगल्या नाही बनत ना. चांगलं उकळू दे पाणी खद खद. बरं ठीक आहे. इकडली चूल काऊन नाही पेटवली? तिथं भरीत नाही बनवलं असतं काय? मस्त मी आता खालीच तर बसले आहे. बसल्या बसल्या वांगेच भाजले असते. तर निवे तर पाहिजेच ना मग वांगे भाजाले. तर आता भाकरी बनवतो, मग तेच निवे राहते, त्याच्यावरच वांगे भाजून घेऊ आपण. डबल डबल काळ्या नाश केल्यापेक्षा इथंच बनवतो मी. इथंच बनवतो भरीत गिरीत. भाकरी होऊ दे, घाई नको करू. जेवायला टाईम आहे, जेवणाचा टाईम व्हाच आहे ना. बनवतो मी, लवकर बनवतो भाकरी. भाकरी बनवायला टाईम नाही लागत. फक्त वांगे भाजायला लागन आपल्याला थोडासा टाईम. आणि मग काय 5 मिनिटात तर होऊन जाते मग भरीत, वांगे भाजले म्हणजे. बरं बनव मग, बनव. तर एक काम कर नाही मग, जोपर्यंत मी भाकरी बनवतो तोपर्यंत तू मिरच्या, कांदे, टमाटर, सांबार तर सगळं कापकूप करून ठेवून दे ना भरतासाठी. तर हे काय म्हणते, मिरच्या भाजतील नाही तो? भाजा लागन काय? भाजून टाक ना, अजून टेस्टी लागते. मिरच्या भाजून टाक, टमाटर भाजून टाक, लसण, कांदा सगळं भाजून घे म्हटलं तू. आणि मग भरीत बनवू, मग पाहिजे किती टेस्टी लागते. तर हे आपण कापून बनवतो, कापून टाकतो, तर भरीत काही चांगली लागत नाही. सगळं भाजून ये वर तू, आणि मग आपण शिलट काढून व्यवस्थित कापकूप करून मग तडका देजो. मग पाहिजे किती मस्त भरीत होते आणि किती टेस्टी लागते. तर बरं ठीक आहे मग, भाकरी बनवू दे. मग मी सगळंच भाजून काढतो. वांगे, टमाटर, लसण, कांदा, मिर्च सगळंच भाजून काढतो. हो. आई जाशील नाही तिकडे सुनीलच्या घरा इकडे? जा लागन ना, थोड्या वेळानं जाईन ना जेवण खाऊन करून. नाही तर मग अजून म्हणन का पाय बा आईले फिकरच नाही आहे. रुपाचं मंगळसूत्र गेलं चोरीले आणि आई आली नाही विचारपूस कराले, नाव काढजीच नाही असा म्हणन ना मग सुनील. जाऊन पाहिन ना तिकडे. जाऊन पाहिजे, थोडेसे घुमत फिरत काय हालचाल आहे तर त्याचंही मन नसन लागून राहिलं. हो जाऊन पाहिन ना, जाऊन पाहिन. आता ते कामं गिमत करत असन. जा लागन थोड्या वेळानं. किती वेळ लागन बाप्पा पाणी उकळायला? चुलीजवळ एक तर गरमी होते, पंखा नाही ना काय नाही. किती गरमी होऊन राहिली आहे इकडे. नाव हवा नाही बाप्पा, आज तर अजिबात हवा नाही चालून राहिली. हो ना, जेव्हा हव्याची गरज नाही राहत तेव्हा हवा राहते. आता हव्याची गरज आहे तर हवा नाही चालू, बंद आहे. किती घामाचोकर होऊन जाते चुलीजवळ बसलं म्हणजे. नाही तर काय मग, हिवाळ्यात चांगलं वाटते चुलीजवळ स्वयंपाक करायला. आणि उन्हाळ्यात तर बापा बापा जीवावर येते स्वयंपाक बनवाले. पाय ना आत्ताच्या आत्ता पाय किती घाम सुटला मले. हो ना, चुलीजवळ स्वयंपाक बनवा तर पूर्ण कपडे ओले होऊन जाते घामाच्यानं. स्वयंपाक करूनच अंग धुवा लागते. तर आता स्वयंपाक बनवून घे, मग मस्त अंग पाय धुये, कपडे धुद्या करून वाळू टाकून दे आणि जेवण कर. मग आहेच कोणते कामं. आणि मग कपडे घ्यायला जाता काय तर जा मग. हो. पैसे आहे काय तुमच्याजवळ कपडे घ्याले? कपडे कपडे ना विचारपूस नाही करत. कपडे घेऊन देतो, कपडे घेऊन देतो. आज जेवणा खावणाचं तर केलं ना आपण ना रात्री. मग कपडे घेऊन द्यायची काय गरज होती का आता तुम्हाला? मला तर एक शब्द विचारत जा तुम्ही काही करायच्या पहिले. काय झालं मग कपडे घेऊन राहिलो तर? तुझे काय म्हणणं आहे का बहिणीले कपडे नको घेऊ? बहीण घरी आली तर बहिणीच्या लेकराला नको घेऊ? करा लागते रुपा. काय रोज रोज येऊन राहिली काय ते आपल्या घरी? दिवाळीला येते, उन्हाळ्यात येते, 2च वेळा येते ना. असं तर आहेच नाही का दर महिन्याला येऊन राहिली, 8-8 दिवसानं येऊन राहिली. हाय काय असं? मग एवढं कराच लागते. सगळेच जण करते. सगळेच जण करते ठीक आहे, तर त्याची सोय राहते ना करायले. सध्या आपली सोय नाही आहे, त्याच्यानं मी म्हणून राहिली. मग घेऊन दिले असते त्याले कपडे दिवाळीत घे. म्हणाले पाहिजे होतं का बाई नेहा ह्या वेळेस आली तर कपडे नाही घेणं होत बा, आमची सोय नाही आहे, खाणं पिणं करतो आम्ही. म्हणाले काय आहे.
मनान तर काय इज्जत डाऊन होईन काय तुमची? नाही आहे सोय तर नाही तामझाम करा लागत. बिनफालतू कर्ज घ्या, अंगावर करान, कर्ज फेडान. कपड्यासाठी आता कर्जच घेणं झालं ना. आपल्याजवळ नाही राहत सोय तर नाहीच करा लागत. मोठेपणा नाही दाखवा लागत. नाही आहे तर नाही आहे बा, आमची परिस्थिती नाही आहे. परिस्थिती नाही आहे आता सध्या. समजणारे समजून जाते, समजते त्याले का ठीक आहे बा, उन्हाळ्याचे दिवस आहे, कामधंदे नाही राहत, सीझन राहते कामाचा, तर तेव्हा आपण मग मागं पुढं पाहतच नाही. ना खावाले ना घेवाले कायलेच नाही. मग कायचीच कमी नाही पडू देत. पण अशा ह्याच्यात बी तुम्ही पुढंच नाचता सोय नसल्यावरी. करतो ना मी, बरोबर करतो. तुले मागत मी पैसे तेव्हा बोलजो. मी तुला 1 रुपया नाही मागत म्हटलं. मी माझ्या हिशोबानं करतो, कुठूनही पैसे ॲडजस्ट करन. पण मी माझ्या बहिणीला कपडे घेऊन देतो आणि तिच्या लेकरालाही घेऊन देतो. चिडचिड नको करत जाऊ. माझ्या इकडले पाहुणे आले की तू चिडचिडच करतं, आणि तुझ्या इकडले पाहुणे येते तेव्हा मस्त खुश राहतं. तेव्हा खुश राहणं होते. मग हसतं बोलतं, चांगल्या चांगल्या गोष्टी येते, तेव्हा खुश. आणि माझी बहीण आली, आई आली का तोंड फुगूनच जाते. कायलेच करता, कायलेच घेता असं नाही म्हणता. तुया बी परिवार सारखा ठेवत जाय, माया बी परिवार सारखा ठेवत जाय. दोघाली समान ठेवत जाय, भेदभाव नको करत जाऊ. तुया परिवाराला मी काही म्हणतो काय? माया परिवार येते तर तू बी काही म्हणत नको जात जाऊ. करतो ना मी. तुझी बहीण येईन तर साडी चोळी घेतो, खाणं पिणं करतो, जे म्हणन ते घरात आणून टाकतो. आई राहो, बहीण राहो, भाऊ राहो, कोणी येईन तर मी नाही म्हणत चला बाई हे मंदाचे आईबाबा होय तर केलं नाही पाहिजे, असं नाही आहे. तू आईबाबासाठी करतो, तुझ्या परिवारासाठी करतो, तर माया परिवारासाठी करन मी. मला एकटीच बहीण आहे, करतो मी तिच्यासाठी, घेतो कपडे. ते तर आहे म्हणा, तुम्ही म्हणत गिनत काही नाही, माया परिवार येते तर. पण म्हटलं मी जबरदस्ती नाही करत ना तुम्हाला का तुम्ही साडी चोळी करास, तुम्ही खावा पेवाचा आणास. आपली सोय राहते तर आपण करतो. पण आता सध्या आपली सोय नाही आहे म्हणून मी म्हणून राहिली. पैसे नाही करत राहा लागते. पैसे काय आज आहे उद्या नाही आहे. पैसे राहत नसते जवळ, करा लागते ते ऍडजस्ट इकून तिकून. हो, इकून तिकून ऍडजस्ट कायले करा लागते? कर्ज घ्या लागते. कर्ज घेणं म्हणते, कर्ज घेऊन मोठेपणा दाखवणं म्हणते याले. नाही आहे तर नाही करायला पाहिजे. दिवाळीत कामधंदे चालू राहते, कोणते ना कोणते कामं चालूच राहते. कापसाचा सीझन राहते, मिरच्या, तेव्हा लय कामं राहते दिवाळीत. आणि आता कोणतेच कामं नाही आहे. त्याच्यानं म्हणत होती का आता नका घेऊ बा, पण जेवणाच्या वेळेस तुम्ही सगळे सामोर म्हटलं. मी तिथं बोलू नाही शकले तुम्हाला, नाही तर तेव्हाच म्हटलं असतं चुप राहावं, शांत राहावं. सगळे तिथं जेवणाले बसले. बापूजी होते, रुपा होती, आई, नेहा, सगळेच जण होते ना. त्याच्यासमोर मग मला काही बोलताही नाही येत. नाही तर मग काय म्हणन का गुलाबची बायको बापा मंदात बोलते, त्याला बोलू नाही देत. मलाच म्हणन ना मग तुमच्याही का मंदातच चालते आणि गुलाबचं तर एक नाही चालत. राहिनं मग आता शांत राहिनं. बाहेरच बसले आहे ना, आई आहे, नेहा आहे. ऐकायला जाईन तर काय म्हणन का पाय बा इथं आलो तर हे वहिनी बी घन करते. मग येणार नाही म्हटलं डबल न ते अशानं. नेहमी नाही येत, 1-2 दिवसासाठी येते तर शांत राहत जाय. करून राहिली ते. आली तेव्हापासून चुपचाप बसली काय? कालही पाहून राहिलो मी. आली तर वाढणं तिनंच केले. तू मस्त बसली होती. तिलेच कामं सांगून राहिली, नेहा हे करून घे, नेहा ते करून घे. ते करून राहिली माई बहीण कामं. आताही भाकरी बनवून राहिली म्हटलं चुलीवर. भाकरी बनवून राहिली तर मग तिले भाकरी खावायचे होते ना. काय म्हणे वहिनी मला भाकरी आवडते, वांग्याचं भरीत आवडते, तर बनव ना खाय. मग मी मनाई करून राहिली काय खावाले का जे बनवायचं आहे, जे तुला खावायचं आहे ते बनव आणि खाय. मी काहीच नाही म्हणत, ना टोकत ना रोकत. जे आहे घरात ते पाय, तू हुसक वासक कर. काय पाहायचं तुले डब्बे जे दिसलं ते बनवून खाय. खावाले मनही नाही आहे. कपडे पण तुम्ही कपड्याचा लाड लावून राहिले. आता कपडे घ्यायले चाल. आता म्हटलं अजून पुढचा महिना आहे, कामं लागते नाही लागत, बाजार, लाईट बिल राहते, राशन राहते, तब्येत पाणी राहते. आपल्या जोडी काही पैसे पाहिजे ना शिल्लक. का आपण काय ड्युटीवर आहे काय? पाहतो मी, करतो, बरोबर करतो. तू कर बरं, कामं गिमं कर. जाय ते कामं गिमं करायचे असन ना, भांडी गिंडे घासायचे असन तर भांडी गिंडे घास. मंदात नको करत जाऊ तू. माई बहीण आली ना तर शांत राह.
नाही तर मग तुझ्या घरचे पाहुणे येईन ना तर मी बी असाच करन मग मी मंदात. आले आता तुम्ही मायन तुये चालू झालं आता तुमचं. घेत बसा तुम्ही, घेऊन द्या, घ्या 4-5 हजाराचे कपडे, काही नाही म्हणत मी. चांगल्यानं समजावून सांगून राहिली तर सोय नाही आहे बा, सध्या घेऊ नका. तर नाही ऐकून राहिली बाप्पा, घेतो माझ्या बहिणीले कपडे न घेतो डोक्यावरच घेऊन नाचा. टाईम पडला तर कोणी 10 रुपये द्याले नाही पाहत, असं तर गाव आहे. जाऊ दे, घेऊ नाही तर काही कर, जसे घेईन तसं फेडन कर्ज. शांत राह ना मंदा, घन नको करू. नाही तर राहू दे मग, नाही जात. मले पानचट पाडायचं आहे तुले, दुसरं काही नाही आहे. माई फोत्री करायची आहे म्हटलं. रात्री बोललो ना मी, म्हणतच ना तर याची फोत्रीच करावं बा. घेऊन द्या, मी काही नाही म्हणत, घेऊन द्या जा. माया तुझ्यावर येता मग तुम्ही जा घेऊन द्या, काही नाही म्हणत मी. तसंही कर्ज घ्यान तर तुम्हीच फेडा ना, मी थोडी देणार आहे तुम्हाला पैसे फेडाले. जा कामाले आणि फेड जा पैसे. ठीक आहे ना, तर मी काही म्हणून राहिलो काय, तुले मागती नाही. शांत राह मग आता. घन नको करू. हो, शांतच आहे मी. बापा किती टाइम लागून राहिला आहे भाकरी बनवाले. मया तर लय जीवार येऊन राहिलं बा भाकरी बनवाले. किती चटके लागून राहिले हाताले. या बांगड्या गरम येऊन गेल्या माझ्या हातातल्या, चटके लागून राहिले. काचाचे बांगड्या म्हटलं लवकरच गरम येऊन जाते ना चुलीजवळ. काढून ठेवायला पाहिजे ना मग. काढून काऊन नाही ठेवले बांगड्या, काढून ठेवायला पाहिजे होते. हो ना, गरम होऊन गेली बाबा मी. पूर्ण अंग माय गरम झालं चुलीजवळ. पंखाही नाही आहे इथं, पंखा लावला असता तर पाहिजेच ना. इकडे पंखा लावजो बरं दादाले. अडी अडचणीले कधी लाईन म्हणतो, गॅस राहते नाही राहत, तिकडे स्वयंपाक करते म्हणते वहिनी, तर कशी स्वयंपाक बनवते बापा मग एवढ्या गरमीत. आता मी घरी चुलीवर स्वयंपाक बनवतो तर पंखाय म्हटलं. आता काही वाटत नाही, पंख्याची हवा चालू राहते. तेवढे चटके वटके काही लागत नाही, हवाही लागते, गरमी नाही होत. आणि इथं पंखा नाही, काही नाही, किती उकळल्यासारखं वाटते चुलीजवळ. घाबरल्यासारखं जीव लागून राहिला पाय. आता पाणी गिनी पे ना मग, पाणी पे. अजून 2-3च भाकरी झाल्या, अजून एवढं मोठं पीठ आहे. वांग्याचं भरीत बनवायचं आहे बाप्पा, कशी बनवून मी तर. बरं, तू भाकरी बनवून घे, मी भरीत बनवून. बरं ठीक आहे. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.